नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण व्हिडिओ घेऊन आलो आहे कामदा एकादशीबद्दल विशेष माहिती सांगणारा व्हिडिओ. कामदा एकादशी अर्थातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेली ही तिथी आणि या तिथीला श्रीहरी विष्णूंची जे कोणी भाविक सेवा करतात, जे उपासना करतात, तर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मनोकामना पूर्ण करणारी ही एकादशी तिथी, या एकादशी तिथीला कुठल्या मनोकामना पूर्ण होतात, तर आजच्या व्हिडिओमध्ये याच गोष्टीची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत, जर एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्तीत काही अडथळे असले तर त्यावर कुठले उपाय करावेत, ज्यायोगे या एकादशी तिथीला केलेल्या सेवेचा फायदा होईल. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जीवनात अनंत अडचणींचा सामना करावा लागत असेल, मग त्यात त्याला कर्ज असेल, ते अनाठायी झालेलं कर्ज फिटण्यास अडचणी येत असतील किंवा त्याच्या रोजगाराच्या संबंधित काही अडचणी असतील, त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीला पितृदोषाचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास जाणवत असेल, तर या सगळ्या गोष्टींवर कुठले उपाय करावेत, कुठले उपाय केल्याने फायदे होतील, आजच्या व्हिडिओमधून सविस्तर याच गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी जाणून घेऊया एकादशी तिथीबद्दल विशेष माहिती. एकादशी तिथी अर्थातच महिन्याला 2 वेळा येते ती तिथी. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात येणारी एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित तिथी मानली जाते. आणि या तिथीला जे कोणी नारायणाची सेवा करतात, उपासना करतात, भौतिक जीवनात असलेल्या अडचणींचा सामना करण्यास बळही मिळते, अडचणी दूरही होण्यास मदत होते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी अर्थातच कामदा एकादशी. या कामदा एकादशीला मुळातच मनोकामना पूर्ण करणारी एकादशी असे म्हटले जाते आणि म्हणूनच जे कोणी भाविक या दिवशी नारायणांची, भगवान विष्णूंची सेवा करतात त्यांना त्याचा लाभ होतो. तर मग एकादशी तिथीला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना पुरुष सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्राचा अभिषेक करावा. बघा, जेव्हा कोणाला संतान प्राप्तीत काही अडथळे असतील, अडचणी असतील, तर त्याला सेवा सांगितली जाते बाळकृष्णाची. मग बाळकृष्णाची सेवा का सांगितली जाते, तर बाळकृष्ण हा प्रत्येक महिलेला आवडणारं दैवत तर आहेच आहे, पण शीघ्र पावणारं सुद्धा दैवत आहे. आणि म्हणूनच या तिथीला जे कोणी भाविक बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करतात त्यांच्या संतान प्राप्तीतील अडथळे दूर होतात. मग ज्या महिलांना संतान प्राप्तीत अडथळे आहेत तर त्यांनी या दिवशी आवर्जून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. अभिषेक करण्यासाठी पुरुष सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्राचा पठण करावं. अभिषेक केल्यानंतर बाळकृष्णांना पिवळी फुलं अर्पण करावीत. पिवळ्या मिठाईचा नैवेद्य देखील द्यावा. पिवळी फळं नैवेद्यात असावीत इत्यादी संपूर्ण पूजन केल्यानंतर आरतीसुद्धा करावी. अशा प्रकारे मनोभावे जर तुम्ही बाळकृष्णांची सेवा उपासना केलीत, ज्यांना कोणाला मग संतान गोपाळ स्तोत्र येत असेल, पठण करणे शक्य असेल, तर त्यांनीसुद्धा संतान गोपाळ मंत्राचा किंवा स्तोत्राचाही अभिषेक या दिवशी केल्यास अतिउत्तम असेल. संतान गोपाळ मंत्र कसा जपावा, त्याचं पठण कसं करावं, याबद्दल संपूर्ण माहिती सांगणारा एक व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. स्क्रोल करून तुम्ही तो व्हिडिओ शोधून काढलात तर त्याचाही लाभ तुम्हाला नक्कीच होईल. मात्र अशा प्रकारे तुम्ही जेव्हा ही सेवा करणार आहात तेव्हा या केलेल्या सेवेच्या फलप्राप्तीस्वरूप तुमच्या जीवनात ज्या संतान प्राप्तीच्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर दुसरा जो काही प्रश्न बघितला जातो तो म्हणजेच आर्थिक अडचणीचा प्रश्न किंवा रोजगार वृद्धीचा प्रश्न आपण त्याला म्हणू शकतो. तर हा रोजगार वृद्धीचा प्रश्न एकादशीच्या अनुषंगाने कसा पूर्ण होईल किंवा कसा सुटेल. जशी एकादशी तिथी नारायणांना समर्पित आहे तशीच या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीचे पूजन केले, मनोभावे त्यांची आराधना केली, तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होण्यास मदत होते. आणि मग त्याच अनुषंगाने तुम्ही केलेल्या पूजनास्वरूप तुमच्यावर असलेलं जे काही कर्ज असेल ते फिटण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला जर पूजन केलं असेल तुम्ही माता लक्ष्मीचं आणि पूजनानंतर तुम्ही जर
एखाद्या वस्तूचं दान केलं असेल गरिबांमध्ये, मग ते अन्नदानही असू शकतं. अन्नदाना इतकं सर्वश्रेष्ठ दानसुद्धा कुठलं मानलं जात नाही. आणि म्हणूनच जर तुम्ही अन्नदान केलं असेल तर त्या स्वरूप तुमच्या रोजगारात वृद्धी होण्यास मदत होते आणि आर्थिक अडचणीही दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्या कोणा व्यक्तीला खूप कर्ज आहे आणि त्याचं निवारण अजिबात होत नाही आहे, तर त्याच्यासाठी कुठला उपाय करावा? सहज सोप्पा आहे. या एकादशीच्या अनुषंगाने संध्याकाळी दिवाळाग्नीला गाईच्या तुपाचा दिवा लावावा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर पूजन करावं, अगरबत्ती लावावी आणि त्यानंतर विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करावं. विष्णू सहस्रनाम स्तोत्र एक अत्यंत प्रभावी साधना आहे. तुम्ही जर मनोभावे या स्तोत्राचं पठण केलं तर तुमच्या जीवनात असणाऱ्या कर्जापासून तुम्हाला मुक्ती होण्यास मदत होईल. मग कर्जापासून मुक्ती कशी होईल? आपण काही आज सेवा केली आणि उद्या लगेचच जादूची कांडी फिरल्यासारखं कर्ज निवारण होईल का? तर तसं मुळीच नाही. पण मार्ग सापडतील आणि तुम्हाला हळूहळू का असेना पण कर्जाचा डोंगर कमी होण्यास मदत होईल. तसेच तुमच्या जीवनात बघा, आपण म्हणतो की पितृदोषाचा मला खूप त्रास आहे. अशी कुठली तिथी आहे का ज्या तिथीवर ज्या दिवशी आपण सेवा केली तर पितृदोषातून आपल्याला मुक्तता मिळेल किंवा पितृदोष आपला कमी झालेला पाहायला मिळेल? तर मग त्यासाठी सगळ्यात प्रभावी सेवा सांगितली जाते ती म्हणजेच भागवत पारायणाची सेवा. जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, तळतळाट, दैन्य, दुःख, दारिद्र्य दूर करण्याचं सामर्थ्य जर कुठल्या ग्रंथात असेल तर तो ग्रंथ म्हणजेच भागवत ग्रंथ. दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात आपल्याला छोटा सारांश स्वरूपात असलेल्या भागवत ग्रंथाची प्रत मिळते. एका दिवसात तिचं पठण होतं, वाचन करणं सहज सुलभ होतं आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर एकादशी तिथीला या बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर बाळकृष्णाचं पूजन करून झाल्यानंतर बाळकृष्णाच्या या मूर्तीसमोर भागवत ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं. आपली हिंदू संस्कृती खरं तर खूप समृद्ध आहे. प्रत्येक गोष्टीला उपाय सांगितले जातात. देवदेवतांची पूजा ही सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. या पूजनाच्या माध्यमातून आपल्या जीवनात ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी दूर तर होतातच, मात्र त्याच अनुषंगाने मानवी जीवनाला समृद्धतासुद्धा येते आणि त्याबरोबरच मानसिक मनोबलसुद्धा वाढते. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर माणसाचं आत्मबल वाढणं गरजेचं आहे आणि या उपायांमधून उपासनेतून वाढतं ते आत्मबल. आत्मबल वाढलं की माणसाच्या जीवनातील अडचणी आपोआपच दूर होण्यास मदत होते. म्हणूनच शक्य झालं तर या सांगितलेल्या सगळ्या उपायांना तुम्ही तुमच्या जीवनात आवर्जून करून बघायला हरकत नाही. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेलच तर मग अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या या उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.